नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठाचे व्हेजिटेबल मोमोज हा मैद्याला एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे, जे वाफवून तयार केले जातात. हे चवीला उत्तम आणि बनवायला सोपे असतात, ज्यामध्ये भाज्यांचा वापर केल्यामुळे ते फायदेशीर ठरतात व पौष्टिक पण असतात. तुम्ही आता 31 डिसेंबर आला आहे. तुम्हाला जर काही करायचं असेल त्या दिवशी, बाहेर जाऊन नाही खायचं असेल, तर तुम्ही या मोमोजचा नक्की विचार करू शकता. आणि हे अतिशय पौष्टिक आहे. 31 डिसेंबरला तुम्ही हे करू शकता. गव्हाच्या पिठाचे हे व्हेजिटेबल मोमोज आहे. आणि हे बघा, यामध्ये मी सिमला मिर्च, गाजर आणि कोबी हे बारीक चिरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे महत्त्वाची टीप म्हणजे भाज्या सर्व बारीक चिरून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. इथे आलं घेतलेलं आहे पाव इंच बारीक करून, 5-6 मिरी बारीक करून, आणि लसूण भरपूर घेतलेला आहे, तोही बारीक करून घेतलेला आहे. महत्त्वाची टिप्स म्हणजे मोमोज करताना तेल कमी वापरायचं आहे. आता इथे मी साधारण चमचाभर तेल घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी हे लसूण आणि आलं परतून घेणार आहे. सुरुवातीला आता मी हे आलं घालून घेत आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे मोमोज करताना हे भाज्या परतताना हाय फ्लेमवरती परतायच्या. आता हे आलं लसूण एक 5 ते 7 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावरती. आता बघू शकता तुम्ही, भाज्यांचा वास पण छान येतोय. आणि हे मोमोज अतिशय पौष्टिक आहे. 31 डिसेंबरला पर्याय म्हणून तुम्ही नक्की करू शकता. आणि त्या दिवशी एकादशी आल्यामुळे नॉनव्हेज काही करू शकत नाही, त्यामुळे मोमोजचा या विचार तुम्ही नक्की करू शकता. कढई तापलेली आहे. आता हे बघा, चांगलं फ्राय झालेलं आहे. एक 3-4 मिनिटं लागली मला हे एवढं फ्राय करायला. आता पुढची प्रोसेस, त्यानंतर काय करायचं आहे, तर आपण ही मिरपूड घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. साधारण चिमूटभर असेल ती परतून घ्यायची आहे तेलावरती. आता हे झाले सगळं परतून. आता पुढची प्रोसेस, आता सर्व भाज्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे. आणि अजून तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप उपयुक्त आणि टिप्स तुम्हाला ह्या माहिती मिळणार आहे. आता ह्या भाज्या मी घालून घेत आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता ह्या सर्व भाज्या मी 5 ते 7 मिनिटं चांगल्या हाय फ्लेमवरती परतून घेणार आहे. मोमोज करताना नेहमी हाय फ्लेमवरतीच करायच्या आहेत. भाज्या नेहमी हाय फ्लेमवरती परतून घ्यायच्या, म्हणजे त्यांचा क्रंचीनेसपणाही राहतो आणि फार शिजल्या की अशा मऊ पण होत नाही. म्हणून ह्या हाय फ्लेमवरती करायच्या आहेत. त्या खायलाही वाफवल्यानंतर अशा चांगल्या लागतात. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा खालपर्यंत, आणि भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे फार वेळ असा आपल्याला लागत नाही. चांगलं परतून घ्यायचं. आणि दुसरं महत्त्वाचं, तुम्हाला जर असं भाज्यांचं पाणी जास्त वेळ लागणार असेल, तर तुम्ही काय करायचं, कापडामध्ये सर्व भाज्या ह्या चिरलेल्या काढून घ्यायच्या आणि त्याचं पाणी पिळून घ्यायचं. म्हणजे भाज्या एकदम कोरड्या होतात आणि परतायला फार वेळ लागत नाही. दुसरं, आणि ते पाणी तुम्ही दुसऱ्या कशामध्ये, सूपमध्ये किंवा भाज्यांमध्ये किंवा पिठामध्ये वापरू शकता. आता हे परतत आलेलं आहे. हे बघा, चांगलं खालपासून हलवून घ्यायचं आहे. आणि भाज्या असल्यामुळे हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. आता यामध्ये आपण घालायचं आहे रेड चिली सॉस. साधारण चमचाभर मी घातलेला आहे.
यामध्ये तुम्ही सोया सॉससुद्धा वापरू शकता. आणि आता नेक्स्ट स्टेप, आता आपण रेड चिली सॉस घालून झालेला आहे. आता पुढचा टॉमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे. तोही साधारण 1-2 चमचे घालायचा आहे, म्हणजे चव चांगली लागते. टोमॅटो सॉस हा थोडा जास्त घालायचा आहे. आता हे बघा, पुढची प्रोसेस, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी चायनीज रेसिपी आहे, खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचा वापर करून बघा. जर तुम्हाला मैद्याची आवडत असतील तर तुम्ही करू शकता. पुन्हा एक 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य घातल्यानंतर अप्रतिम वास येतोय आणि चव तर एकदम मस्त लागते. आता पुढची प्रोसेस, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं आहे. आणि मोमोज करताना महत्त्वाची टिप्स म्हणजे, पुढची टिप्स, हे मिश्रण थंड होऊ द्यायचं, नाहीतर गरम असताना जर तुम्ही भरलंच तर मोमोज चिकटू शकतात. लक्षात ठेवायचं, महत्त्वाची टिप्स आहे. मिश्रण आता परतून झालेलं आहे. हे बघा, खालपासून हलवून घेतलेलं आहे. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हेही तुम्ही कळवू शकता. आता हे परतून झालेलं आहे. ही भाजी अशीही खायला अप्रतिम लागते. हे बघा, आता हे थंड होऊ द्यायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटं थंड होतोय, तोपर्यंत आपण इथे पिठाची तयारी करून घेऊया. इथे साधारण 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. त्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. तेल घातलं तरी चालतं आणि नाही घातलंच तरी पण चालेल, कारण आता हे आपण वाफवूनच घेणार आहे. पोळीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. लहान मुले भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे मोमोजमधून त्यांना पोषण मिळू शकते व भाज्या मिळू शकतात. आणि यामध्ये तळण्याऐवजी वाफवलेले असल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही व कुणीही खाऊ शकतो. आता हे पीठ मळून झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता हे पीठ 15 मिनिटांनी मऊ झालेलं आहे आणि ते मळून घेत आहे. एक मोठी पोळी उंडा घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे. मोमोजची पारी शक्य तितकी पातळ लाटावी, जेणेकरून ते आतून कच्चे राहणार नाहीत. मोमोज स्टीमरमध्ये किंवा चाळणीला तेल लावून 10 ते 12 मिनिटे मध्यम आचेवर वाफवायचे आहेत. आणि हे बघा, अशा प्रकारे मी एकसारखे येण्यासाठी वाटीने कापून घेत आहे. आता हा पुरीच्या आकाराचा हा तयार झालेला आहे. आता यामध्ये सारण भरायचं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा सारण तुम्ही भरायचं आहे. मोमोजच्या पिठात थोडा ओवा किंवा जिरेपूड घातल्यास महत्त्वाची टिप्स, अजून चव वाढते. आता हे असं दुमडून घ्यायचं आहे. हा पहिलाच आहे, मी तुम्हाला दाखवते पहिला मोमोज जरा. आता दुसऱ्या करायचं आहे. दुसरी पोळी मी लाटून घेत आहे. थोडंसं पीठ लावून घेत आहे आणि शक्य तितकी पातळ लाटून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की मोमोज आपले आतपर्यंत चांगले शिजतात. आणि हे मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे ते पचायला हलके आणि फायबरयुक्त असतात. आणि तळण्याऐवजी वाफवलेले मोदक खायला
चांगले. तुम्हाला जर मुलांना पण आवडत द्यायचे असतील तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे पातळ पारी लाटून झालेली आहे. आता यात पुन्हा सारण भरून घ्यायचं आहे. 1.5 चमचा. हे मोमोज तिखट चटणी किंवा मेयोनेजसोबत गरम गरम सर्व करायचे आहेत. आता असा मसाला भरून घ्यायचा आहे. असं मसाला चांगला भरून घ्यायचा आहे. आणि हे असं दाबून घ्यायचं आहे आणि असं दुमडून घ्यायचे आहेत. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि येत्या 31 डिसेंबरला हा मेनू तुम्ही करू शकता. अशा प्रकारे दुमडत जायचं आहे. 1-2 केले की पटपट होतात. हे बघा तयार झालाय आपला मोमो आणि थोडंसं इथे कडेला दाबून घ्यायचं आहे. तयार आहे आपला गव्हाच्या पिठाचा व्हेज मोमोज. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. हे बघा आता याच पद्धतीने मी बाकीचेही करून घेत आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. दुसराही मी असाच तुम्हाला दाखवते भरून. आणि मुलांना तर खूप आवडतात हे टोमॅटो सॉस बरोबर किंवा असेही नुसतेही खायला खूप टेस्टी लागतात. आणि मुख्य म्हणजे हे तुम्ही फ्रीजमध्ये असे तयार करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी काढून वाफवून किंवा तळून खाऊ शकता. 5 ते 6 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील किंवा मुलांना डब्यात देण्यासाठीही तुम्ही हे अगोदर तयारी करून ठेवू शकता. आहे की नाही पटकन होणारा पर्याय आणि भाज्या असल्यामुळे अजून हेल्दी. मुले अजिबात भाज्या खात नाही, पण अशा प्रकारे बारीक चिरलेल्या भाज्या आणि ह्यात सॉस वगैरे असल्यामुळे मुलांना भाज्याही खायला आवडतात आणि पोटात भाज्या जातात. दुसराही तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व तयार करून घेत आहे. मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि सगळे तयार केलेले मोदक आता मी वाफवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. यावर मी आता चाळणीमध्ये घालून घेत आहे आणि स्टीमरमध्ये 10 ते 15-20 मिनिटं मी हे वाफवून घेत आहे. 15 मिनिटात तयार होतातच शक्यतो, पण वाटलेच थोडेसे कच्चे तर अजून 5 मिनिटं तुम्ही वाढवू शकता. हे बघा आता झाकण ठेवून देत आहे. 15 मिनिटांनी आपण चेक करूया. हे बघा कलर पण बदललेला आहे. अगदी पातळ असे मोमोज मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि आता हे थोडेसे थंड झाल्यानंतर ताटात काढून घेऊया. हे 3 ते 4 दिवस आरामात टिकतात आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात. हे सॉस बरोबर, मेयोनीज बरोबर किंवा असेही तुम्ही खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.
जळगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला. अबोली ढोरे यांनी भाजपच्या मृणाल माणसकर यांचा 1460 मतांनी पराभव केला.